नमस्कार, आगळी वेगळी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय अगदी कमी वेळात होणारी भेंडी आणि सर्वात सोपी रेसिपी आहे आणि वेळही खूप कमी लागतो आणि जास्त झंझट लागत नाही। रात्रीच्या जेवणात पटकन बनवून तयार होते ही किंवा टिफिन मध्ये सुद्धा डब्याला पॅक करून देऊ शकता आणि साहित्यही खूप कमी वापरले आहे आणि अजिबात चिकट होत नाही। तर मग वाट कसली बघताय, पटकन सबस्क्राइब करा की। चला तर मग भेंडी रेसिपी बनवायला सुरुवात करूया। भेंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे आणि हे स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे, जेणेकरून काय होईल याच्यावरची जी माती धूळ असते ती निघून जाते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमच हळद आणि चवीनुसार मीठ। इथं मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तेही तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत थोड्या, आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे। ही हिरव्या मिरच्या मी तेलामध्ये भाजून घेतल्या आहे। आता सर्वप्रथम आपल्याला ह्या हिरव्या मिरच्याचा ओबडधोबड असा ठेचा बनवायचा आहे। तुम्ही मिक्सरमधून काढू शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता। हे बघा, मी खलबत्त्यामध्ये याचा ठेचा बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी ओबडधोबड अशी ठेचा बनवून घेतला आहे। आता आपल्याला भेंडी कापायला घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला भेंडीचं हे वरचं टोक असते जे काढून टाकायचं आहे आणि असे छोट्या छोट्या आकारात गोल गोल कापून घ्यायचे आहे। हे बघा, आणि शेवटचा जो भाग असते तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। वरचं टोक आणि शेवटचा भाग काढून घ्यायचा आहे आणि अशा गोल आकारात ही भेंडी कापून घ्यायची आहे। याच प्रकारे मी संपूर्ण भेंडी कापून घेते। आता इकडे मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली होती। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर भेंडी सुद्धा कापून घेतली आहे। संपूर्ण भेंडी यामध्ये घालून घ्यायची आहे। भेंडी घातली की त्यावर लगेचच मीठ आणि हळद घालून घ्यायचे आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यावर झाकण ठेवायचं, एकदम मंद आचेवरच करायचा आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। मस्त अशी एक वाफ काढून घेतली आपण, तुम्ही बघू शकता। आता जरी तुम्हाला भेंडी चिकट जरी वाटत असली तरी ती चिकट अजिबात होत नाही। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं चांगल्यापैकी असं मस्त फिरून घ्यायचं आणि लक्षात ठेवा भेंडी जळायला सुद्धा नको, त्यामुळे मस्त असं फिरून घ्यायचं आहे। अगोदरच हिरवी मिरचीचा ठेचा घालण्याची गडबड करायची नाही आहे। अशी अर्ध्या प्रमाणात भेंडी शिजली की मगच मिरचीचा ठेचा घाला, नाहीतर आपण अगोदर मिरचीचा ठेचा जर घालला तर आपल्याला त्याचा ठसका लागू शकतो आणि भेंडीसुद्धा जळण्याची शक्यता असते। याच्यावर परत एकदा झाकण ठेवून फक्त 2 किंवा 3 मिनिटासाठी परत एकदा वाफ काढून घ्यायची, म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजली जाते। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। गॅस करायचा आहे बंद आणि आता आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे। बघा किती मस्त भेंडी तयार झाली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळी भेंडी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। बघा, इथे भेंडी बनवून तयार आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी झाली आहे, खूप कमी वेळात बनवून तयार होते आणि चटपटीत बनते मस्त। रात्रीच्या जेवणामध्ये भेंडी बनवून नक्की खा, खूप कमी वेळात होते आणि रात्रीचा स्वयंपाक करायचा जर कंटाळा आला असेल तर अशी ही भेंडी कशी खायची तर तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चपातीबरोबर खायचे असेल तरी काही हरकत नाही, तुम्ही खाऊ शकता। तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।